खड्डेमय रस्त्यांमुळे चाकण एमआयडीसी मधील लघु उद्योजक आता त्रासलेले आहेत। आमची अवस्था आयसीयू मधल्या पेशंट सारखी झाली अशा शब्दात लघु उद्योजकांनी आपला संताप व्यक्त केलाय। रस्ते कुणाच्या अखत्यारीत आहेत हेच कळत नाहीये असंही त्यांचं म्हणणं आहे। याच कारणामुळे आता 20 लघु उद्योजकांनी तिथून स्थलांतरित होण्याचा इशारा दिलाय। अपुऱ्या सुविधांमुळे चाकण सोडणार असं म्हणत त्यांनी सरकारनं इकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे। अंतर्गत आणि मुख्य रस्ते जे आहेत त्यांची अवस्था जी आहे ती दयनीय आहे। बॉटलनेक्स प्रचंड होतात। एमआयडीसीचे रस्ते नक्कीच होत आहेत, त्यांनी चांगल्यापैकी केलेले पण आहेत, सातत्याने ते करताना दिसतात। पण मी म्हणालो तसं पीएमआरडीचे पुढे जिथे रस्ते येतात त्या ठिकाणी दुरावस्था आहे। एमएसआरडीसी सांगितलं जातं। आता आम्हाला खरं सांगू का, रस्ते कुणाचे आहेत कुणाच्या अखत्यारीत हे कसं आम्हाला समजणार? अपेक्षा काय आहे? सिमलेस आम्हाला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळावी। उद्योजक म्हणून, सामान्य नागरिक म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे, पण ते दुर्दैवाने होताना दिसत नाही। एमआयडीसी म्हणते की बघा आम्ही इथपर्यंत रस्ते केले, पुढचं ते NHAI कडे, मग गडबड होते। काल सांगितलं की इंडस्ट्रियल टाउनशिप केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत। नक्कीच करायला हवं, ते निर्णय घेऊन पुढे जाऊन ज्या पद्धतीने कॉर्पोरेशनचा कुठेही व्यवसाय हे चालतो, एकूणच व्यवहार चालतो तसा व्हायला हवा, पण हे होईपर्यंतचा वेळ आपल्याकडे नाही आहे। आज आम्ही आयसीयू मध्ये असलेल्या पेशंट सारखी आम्हा लोकांची अवस्था आहे। तर अशी अपेक्षा आहे की आत्ता त्वरित एखादी नोडल एजन्सी नेमून ह्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला सोल्युशन द्यायला हवं।